गोहरण पर्व भाग 58वा. वैशंपायन पुढे सांगत असतात की अशा प्रकारे कृपाचा पाडाव झाल्यानंतर अजिंक्य समजला गेलेला कर्ण त्याच्या तांबूस रंगाच्या घोड्यांच्या रथाने अर्जुनापुढे येतो. अर्जुन द्रोणांना त्यांच्या रथाकडे येताना पाहतो. अर्जुन उत्तराला सांगतो, मुला, आपला रथ त्या माणसाच्या रथाकडे घेऊन जा. त्याच्या रथावर सोनेरी वेदी म्हणजे यज्ञकुंड दाखवलेला आहे. त्या वेदीतून 6 ज्वाळा येत असल्यासारख्या दिसत आहेत. त्याशिवाय त्या ध्वजाखाली अनेक लहान मोठे इतर झेंडे पण आहेत. ज्याच्या रथाला लाल रंगाचे मजबूत घोडे लावलेले आहेत. त्या उंच्या पुऱ्या लांब हात असलेल्या माणसाबद्दल मला फार आदर आहे, कारण तो माझा गुरु आहे. ते ऋषी उशनासारखे दिसतात. प्रजापतीसारखे बुद्धिमान आहेत. त्यांच्या हिंमतीसाठी आणि धाडसासाठी ते ख्यातनाम आहेत. त्यांचं वेदांचं ज्ञान परिपूर्ण आहे. त्यांच्या ब्रह्मचर्य पालनाची सगळीकडे महतीच आहे. दैवी आणि मंत्रयुक्त अशा सगळ्या शस्त्रविद्येत ते प्रवीण आहेत. क्षमाशीलता, संयमन, सत्यप्रेम, अहिंसा असे सगळे उत्तम गुण त्यांच्यात स्वाभाविकपणेच आहेत. मी आता त्यांच्याशी 2 हात करणार आहे, कारण अरे भूमिंजया, ते आज माझ्यापुढे शत्रू म्हणून उभे राहिलेले आहेत. वैशंपायन पुढे सांगतात, तसं सांगितल्यानंतर बरोबर भूमिंजय त्यांचा रथ भारद्वाजांच्या पुत्रापुढे आणून ठेवतो. त्याचप्रमाणे द्रोणसुद्धा त्यांचा रथ घाईघाईने अर्जुनाच्या रथाकडे आणत असतो. जणू काही एखादा चिडलेला हत्ती धावावा तसंच. ते योग्य अंतरावर एकमेकांपासून आल्यानंतर द्रोण त्यांचा शंखनाद करतात आणि अर्जुनाला आव्हान देतात. त्या शंखनादाने सगळे सैन्य हादरून निघतं. द्रोणांचे लाल रंगाचे अश्व आणि धनंजयाचे शुभ्र रंगाचे अश्व एकमेकांशी जणू काही बोलत आहेत असंच दिसत होतं. पार्थ द्रोणांच्या रथासमोर आल्यानंतर तो अजिंक्य असा द्रोणांचा पट्टशिष्य त्यांना प्रथम अभिवादन करतो आणि सांगतो, अहो गुरुदेव, आम्ही आमचा वनवास आणि अज्ञातवास यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे आणि आता झालेल्या अपमानाचा वचपा काढण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याबद्दल आपल्याला राग असण्याचं काहीच कारण नसावं. अहो निष्पाप गुरुदेव, मी मात्र प्रथम तुमच्यावर वार करणार नाही. जर आपण माझ्यावर वार केला तर मात्र सच्च्या क्षत्रियाप्रमाणे मी तुमच्यावर प्रतिवार करणार आहे, कारण ते नियमात बसतं. ते ऐकल्यानंतर द्रोण त्याच्यावर 20 बाण फेकतो आणि द्वंद्व सुरू होतं. पार्थ ते सगळे बाण मध्येच तोडून टाकतो. द्रोण त्यांची धनुर्विद्येतील चपळाई दाखवायला लागतात. लवकरच त्यांच्या बाणांनी पार्थाचा रथ घेरला जातो. पार्थाला चिडवण्यासाठी की काय, द्रोण पार्थाचे शुभ्र घोडे बाणांनी बांधून टाकतो. ते झाल्यामुळे पार्थाचा काही इलाजच उरत नाही. तो सुद्धा प्रतिक्रिया त्याच चपळाईने देण्यास सुरुवात करतो. दोघेही तोडीस तोड असे योद्धे तो खेळ करत राहतात. दोघेही एकमेकांना इजा होणार नाही, तसंच नुकसान होणार नाही अशा बेताने ते द्वंद्व खेळत असतात. तिथे जमलेले योद्धे आणि स्वर्गीय प्रेक्षक जे आकाशातून ते द्वंद्व पाहत होते, ते आश्चर्य करीत असतात की त्यांच्या कौशल्याची तारीफ करत असतात. त्यांचे युद्ध चालू असताना अधूनमधून द्रोण आपल्या शिष्याचं कौतुकही करत असतात. अर्जुन अशा रीतीने स्वतःच्या गुरुशी लढत असतो. कोणीही कोणाला हरवू शकत नसतं. त्यांचे विविध प्रकारचे बाण ते एकमेकांवर फेकत असतात आणि एकमेकांना जेरीस आणण्याचा प्रयत्नही करीत असतात. काही वेळांनी अर्जुन त्याच्या गांडीवातून बाण सोडायला लागतो. तिथे बाणांचा सडा पडत असतो, परंतु कोणीही जखमी होत नसतो किंवा हरतही नसतो. परंतु हे असं कायम चालू शकत नाही. केव्हा तरी निर्णायक चाल कोणाला एकाला तरी करावीच लागणार असते. त्या द्वंद्वात ते एकमेकांना त्यांचं बाण चातुर्य दाखवत होते. एकाने एक कसब दाखवलं की ताबडतोब दुसरी कसबं दाखवून प्रेक्षकांना चकित करत असे. त्यांच्या बाणांच्या आवाजाने सगळं आसमंत दणाणून जात होतं. त्यांच्याकडून फेकले गेलेले बाण आसमंतात इतके फैलावले होते की सूर्याचा प्रकाश खाली धर्तीवर पोचतच नव्हता. त्या बाणांच्या आघाताने तिथे असलेले रथ मोडत होते. त्यांचा जीव घेणा आवाज सगळीकडे पसरत होता. त्या बाणांच्या रांगा आकाशात अशा काही दिसत होत्या की जणू काही पक्षी रांगेत जात आहेत. त्या द्वंद्वामुळे कित्येकांना वृत्र आणि इंद्र यांच्यातील द्वंद्वाची स्मृती म्हणजेच आठवण होत होती. आता अर्जुन त्याच्याकडील इंद्र, वायव्य आणि आग्नेय ही आयुधं वापरायला लागतो.
त्याचा उद्देश असा होता की गुरु त्याचं कसब पाहील. अर्जुनाच्या आयुधांच्या आघातामुळे वज्रासारखा परिणाम होतच होता. त्या रणभूमीत कित्येक हत्ती, घोडे रक्ताने माखलेल्या स्थितीत पडलेले होते. त्या द्वंद्वामुळे ते दोघेही सोडून इतर कौरव सेना जास्त मारली जात होती. त्यामुळे ते भयभीत झाले. त्यांच्या परिणामांमुळे त्यांनी दोघातलं द्वंद्व इतर सगळ्यांसाठी मोठं प्राणघातकच ठरत होतं, जसं वाली आणि वसवातील द्वंद्वात झालेलं होतं. ते युद्ध पाहणारे स्वर्गीय द्रोणांचं कौतुक करत होते, कारण तो इंद्राच्या मुलाला तोडीस तोड उत्तर देत होता. पार्थाची बिनचूक निशाणेबाजी पाहून इंद्र संतुष्ट झालेले होते. पार्थ आता अधिक वेगाने त्याचे बाण मारायला लागतो. त्याचे लाखो बाण एकाच वेळी द्रोणांच्या रथावर पडू लागतात. त्या हल्ल्यामुळे द्रोण प्रथमच बावचळतात. त्यानंतर ते स्वतःला सावरून अर्जुनावर त्यांच्या बाणांचा हल्ला सुरू करतात. त्या गांडीवाच्या प्रतापामुळे ते युद्ध पाहत असलेले कौरव हताशपणे नाराजीचे उद्गार काढतात. देवलोकात मात्र सगळे इंद्र, अप्सरा, गंधर्व हे धरून त्या युद्धातील पार्थाच्या कौशल्याचं कौतुक करत असतात. मनाने अर्जुनाचं कौतुक करत असताना शरीराने तो त्याच्या पित्याच्या मदतीला धावून जातो. ते झाल्यावर अर्जुन अश्वत्थामाकडे आपला मोर्चा वळवतो आणि त्याद्वारा द्रोणाला तिथून निसटण्याची संधीही देतो, कारण त्याला त्याच्या गुरूंना हरवण्याची बिलकुल इच्छा नसते. तशा परिस्थितीत जखमी झालेले द्रोण त्यांच्या घोड्यावर बसून पळ काढतात आणि अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्व भाग 58वा इथे संपलेला आहे. भाग 59वा. वैशंपायन पुढे सांगतात की आता अश्वत्थामा आणि अर्जुन यांच्यात द्वंद्व सुरू होतं. अश्वत्थामा एखाद्या वादळासारखा मध्येच घुसलेला असतो. तो पार्थावर बाणांचा वर्षाव करू लागतो. त्यात कित्येक प्रकारचे बाण असतात. त्यातील द्वंद्व देव आणि दानवातील युद्धाची आठवणच करून देत होतं. त्याच्या बाणांमुळे त्या अरण्याला तर आगच लागली होती. मग सगळीकडे धूर आणि जळत्या बांबूंचा दर्प पसरला होता. अरे जन्मेजया, अश्वत्थाम्यांच्या घोड्याची दुर्दशा झाली होती. ते रथाचं चालवणं करूच देत नव्हते. त्यामुळे अश्वत्थाम्याला लढणं दुरापास्त झालं होतं. तरीही तो त्याच्या बाणांचा हल्ला अर्जुनावर चालूच ठेवतो. अश्वत्थामा त्याच्या नाल बाणाने गांडीवाची दोरीच कापतो. ते पाहून स्वर्गीय प्रेक्षक टाळ्या वाजवून त्याला दाद देतात. शाब्बास शाब्बास असं ते ओरडतात. आणि सगळेच योद्धे जसे भीष्म, कर्ण, कृप अश्वत्थाम्याचं कौतुक करतात. त्यानंतर तो एक बाण अर्जुनाच्या छातीवर मारतो. ते पाहून ते योद्धे जोर जोराने हसत टाळ्या वाजवायला लागतात. अर्जुन त्याच्या गांडीवाला नवीन दोर लावतो. त्या दोराला तो त्याच्या कपाळावरील घामाने भिजवतो. त्यामुळे न डगमगता अर्जुन पुन्हा नव्या जोमाने त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर हल्ला चढवतो. त्यानंतर जे युद्ध होतं ते मात्र कमालीचं भयंकर होतं. ते तर पाहणाऱ्याच्या अंगावर काटा उभा करत होतं. 2 हत्ती झुंजावेत ना तसं ते होतं. सर्प बाणाने ते दोघेही एकमेकांवर हल्ला करत असतात. अर्जुनाचे 2 भाते कधीही न संपणारे असल्यामुळे त्याचा हल्ला चालूच होता. परंतु अश्वत्थामाचा भाता संपत आला होता. त्यामुळे अर्जुनाला त्याचा फायदा होत होता. अश्वत्थाम्याला नाईलाजाने त्या लढतीतून बाहेर पडावं लागतं. त्याच वेळी संधी मिळते की नाही असं पाहणारा कर्ण त्याच्या मोठ्या धनुष्याने अर्जुनावर चाल करून जातो. ते पाहून सगळीकडून जोरजोराने प्रेक्षक ओरडायला लागतात. अर्जुनाला त्या गोष्टीचा फार राग येतो. त्याला मुळातच कर्ण आवडत नसतो आणि त्यामुळेच तो अश्वत्थाम्याला सोडतो आणि कर्णावर प्रतिहल्ला करतो. कर्णाला पाहून त्याचे डोळे लाल झालेले असतात आणि तो कर्णाला उद्देशून बोलतो. आपण पुढच्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकूयात. अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 59वा भाग इथे संपलेला आहे. भाग 60वा. अर्जुन कर्णाला उद्देशून म्हणतो, अरे राधेया, आता वेळ आली आहे हिशोब चुकता करण्याची. तुझ्या त्या सभेतील प्रत्येक शब्दाची किंमत तुला आत्ता चुकवायची आहे. आत्ता माझ्याशी लढताना तुझी काय लायकी आहे माझ्यापुढे ते तुला समजेल. त्यानंतर तू इतरांचा उपमर्द करण्याचं बंद करशील. सज्जनांना शोभणार नाही असं तू पांचालीला तिथे बोललेला आहेस.
त्या प्रत्येक शब्दाचा तुला मी आत्ता जाब विचारणार आहे. तू आम्हा पांडवांचा सुद्धा वेळोवेळी विनाकारण अपमान केलेला आहेस. ते सगळे तुला आत्ता भोगायचं आहे. माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या आग्रहाखातर आम्ही तुला दुर्लक्षित केलेलं होतं, परंतु राधेया, या सगळ्यामुळे रागाचे परिणाम तुला आत्ता भोगावे लागणार आहेत. तुमच्या मस्तीमुळे आम्ही पांडवांनी खूप काही सहन केलेलं आहे आणि त्या काळात आता त्या सगळ्याचं फळ तुला आत्ता मी दाखवतो किती कडू आहे. चल चल माझ्याबरोबर 2 हात करून दाखव. तुझ्या कौरव मित्रांनाही पाहू दे कोण किती पाण्यात आहे ते. ते अर्जुनाचं ऐकल्यानंतर कर्ण त्याला उत्तर देतोय, अरे पार्था, तू जे बोलतोस ना ते खरं करून दाखव ना. जेव्हा आपण एकमेकांसमोर लढू तेव्हा जगाला माहीत आहे की तुझ्या वल्गना फार असतात, कृती फार कमी असते. जर तुझ्यात दम असेल तर आत्ता इथे माझ्याशी लढून ते सिद्ध कर. जर तू समजत असशील की आत्तापर्यंत जे तुमच्याबद्दल घडले ते केवळ नैतिक बंधनामुळे, तर ती नैतिक बंधनं आज तुमच्यावरही लागू आहेत. जरी तुम्ही स्वतःला मुक्त समजत असलात तरी खरं ते तसं नाही आहे हे तू समजून घे. जर तुम्ही वनात तपस्या करत होतात तर मग आत्ता माझ्याशी कशाकरता लढतोयस? जरी तुझा पिता तुला मदत करण्यासाठी आला ना तरी तुम्ही दोघेही माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. जर तुझी इच्छा असेल तर ही लढाई होऊनच जाऊ दे, म्हणजे तुला समजेल की मी काय चीज आहे. हे आव्हानात्मक उद्गार ऐकून अर्जुन त्याला म्हणतो, माझ्याशी तू कधी लढलेला नाही आहेस म्हणून तू फुशारक्या मारतोयस. तुझा धाकटा भाऊ मारला गेला तेव्हा तू त्याच्या मदतीसाठी लढत न राहता तिथून पळून गेला होतास. त्याच्यावरूनच तुझी हिंमत किती आहे हे समजतं रे. वैशंपायन पुढे सांगतायत, असं बोलून जिष्णू कर्णावर बाणांचा मारा करायला लागतो. ते बाण तीक्ष्ण धारदार होते जे कर्णाचं चिलखत भेदू शकले असते. त्या मारामुळे घाबरून न जाता कर्ण त्याच्या बाणांनी प्रत्युत्तर देतो. पाऊस पडावा तसे ते बाण एकमेकांवर पडत होते. त्या बाणांच्या मारामुळे त्यांच्या घोड्यावरील चिलखती आवरण फाटून गेलेलं होतं. त्यानंतर कर्ण एक बाण असा फेकतो की तो अर्जुनाच्या पंजाला लागतो, असा की त्याची गांडीवावरील पक्कड ढिल्ली होते. त्याबरोबर अर्जुन कर्णाचं धनुष्यच तोडून टाकतो. तरीही कर्ण छोटे शलाक धनंजयावर मारतच राहतो. त्यानंतर कर्णाचे सैनिक जे त्याच्या बाजूनी होते त्यांना अर्जुन मारून टाकतो. विभत्सू कर्णाचे घोडे मारून टाकतो. त्यानंतर हा कुंतीपुत्र एक बाण असा मारतो की ते कर्णाच्या छातीतच घुसवतो. त्या झटक्याने कर्णाची दृष्टी बधीर होते आणि तो मूर्छित होऊन तिथेच पडतो. तो पडताना मोठ्यांदा विव्हळतो. त्याला इतर लोक उचलून नेतात आणि अशा तऱ्हेने कर्णाचं आव्हान संपुष्टात येतं. अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 60वा भाग इथे संपलेला आहे. भाग 61वा. वैशंपायन पुढे सांगतात की अशा प्रकारे कर्णाचा पराभव केल्यानंतर अर्जुन विराटाच्या मुलाला म्हणतो, अरे उत्तरा, आता मला त्या वृद्ध योद्ध्याकडे घेऊन जा. ते माझे आजोबा आहेत. ते देवासारखे आहेत आम्हाला. ते माझ्याशी मुकाबला करू इच्छित आहेत. त्यांच्या रथाभोवती अनेक हत्ती, घोडे आणि पायीक सैनिक उभे होते. उत्तराच्या अंगाला अनेक जखमा झालेल्या होत्या आणि म्हणूनच तो म्हणतोय, अहो बृहन्नला, मी ह्यापुढे तुमच्या घोड्यांचं नियंत्रण करू शकणार नाही. माझ्या जखमा मला काहीही करू देत नाही आहेत. माझं डोकं गरागरा फिरत आहे असं वाटतंय आणि लवकरच मी बेहोश होईन असंही मला वाटतंय. मी आत्तापर्यंत कधीही अशा लढाया आणि योद्ध्यांचे पराक्रम पाहिलेले नाही आहेत. शंखनाद ऐकलेली नाही आहेत. जनावरांच्या किंकाळ्याही ऐकलेल्या नाही आहेत. माझी मती बंद झालेली आहे. गांडीवाच्या आवाजाने मी पुष्कळ अस्वस्थ झालेलो आहे. पुन्हा पुन्हा रथचक्रावर फिरवल्यामुळे माझं डोकं गरगरायला लागलं आहे. माझ्या मनात जीवाबद्दलची भीती उत्पन्न झाली आहे. मी जरी पाहत असलो तरी तुम्ही बाण काढता, धनुष्यावर लावता, लक्षावर मारता, पण ते सगळं पाहूनही मला ते समजत नाही आहे. अशी माझ्या मनाची परिस्थिती झालेली आहे. असंच जर होत गेलं तर मी बेशुद्ध होईन अशी आता मला भीती वाटते आहे.
माझ्या चाबूक आणि लगाम पकडण्याची देखील ताकद उरलेली नाही आहे. ते ऐकून अर्जुन त्याला सांगतो, अरे मित्रा, धीर सोडू नकोस. आत्ता फारच थोडी लढाई उरलेली आहे. तुझ्यासाठी मी ती फार न लांबवता झटकन उरकून टाकतो. तू आत्तापर्यंत खूप चांगलं काम केलेलं आहेस. तू एक राजपुत्र आहेस, म्हणून तुला अशी भाषा बोलण्याची परवानगी नाही आहे. तू मत्स्य घराण्याची शान आहेस. थोड्या वेळासाठी तू सारथ्य चालू ठेव, कारण अजून थोडीशी लढाई बाकी आहे. वैशंपायन म्हणतात, तसं सांगितल्यानंतर अर्जुन भूमिंजयाला त्याचा रथ भीष्मांकडे नेण्यास सांगतो आणि म्हणतो, मी त्यांचं धनुष्याचे दोरीच कापून टाकतो, म्हणजे ते युद्ध चटकन संपेल. स्वर्गीय आयुधांची कमाल पाहत राहा युवराज, असे अर्जुन त्याला जोर यावा म्हणून बोलतो. कौरवांना माझ्या गांडीवाची कमाल पाहिजे आहे. मी आता कोणत्या हाताने ते चालवत आहे त्यावर त्यांच्यात चर्चा होत राहील, ते तू पहा. मी कसा रक्ताचे पाट वाहवतो, ज्यामुळे ह्या जगातील माणसं त्या जगात जातील. नद्यातील सुसरींनी हत्ती, घोडे आणि माणसांचं स्वादिष्ट खाणं मिळणार आहे, ते आता बघ. माझ्या धसक्याने कौरवांचं सैन्य कसं घराघरा फिरतं राहतं आहे, ते तू पहा. माझी धनुर्विद्या कशी आहे, ते तू पाहत राहा. त्यासाठी तू रथात घट्ट बसून राहा. काही काळजी करू नकोस. माझे बाण सुमेरू पर्वताचे तुकडे करू शकतात, ते बघ. इंद्राच्या काळात मी कितीतरी पौलम, कलखंज असे राक्षस मारलेले आहेत. मला इंद्रानेच ते शिकवलेलं आहे. प्रजापतींनी मला विविध आयुधं कशी वापरायची त्याचं सगळं शिक्षणही दिलेलं आहे. त्यामध्ये संरक्षण करणं, हल्ला करणं अशा सगळ्या चाली देखील मी शिकलेलो आहे. मी एकट्याने हिरण्यपुरात असणाऱ्या राक्षसांचा नाश केलेला आहे. मी आज कुरु लोकांचं हे जंगल जाळूनच टाकणार आहे. त्या सगळ्या कौरव सेनेला मी खाली पाडणार आहे. मला रुद्राकडून रौद्र अस्त्र मिळालेलं आहे. वामन अस्त्र वरुणाकडून मिळालेलं आहे. अग्नीकडून अग्नेय मिळालेलं आहे. वायव्य वायुदेवाकडून मिळालं आहे आणि शक्राकडून वज्र मिळालेलं आहे. अशांच्या पुढे कोणीही तग धरूच शकत नाही. कौरवांचं सैनिक कितीही शूरवीरांचं असलं तरी मी एकटा त्यांना पुरून उरणार आहे. वैशंपायन पुढे सांगतायत, अर्जुनाचं ते उत्तेजक बोलणं ऐकल्यावर भूमिंजय रथ भीष्मांच्या संरक्षणात असलेल्या कौरवांच्या फौजात जोराने घुसवतो. भीष्म मोठ्या कौतुकाने त्याचं ते शिरणं पाहत असतो. अर्जुन सर्वप्रथम भीष्माच्या रथाचा दांडाच मोडून टाकतो. त्यामुळे कौरवांचे 4 योद्धे दुःशासन, विकर्ण, दुस्सह, विविंगसती भीष्माच्या मदतीसाठी धावतात. ते 4 भयंकर योद्धे पार्थाच्या रथालाच घेरतात. दुःशासन भूमिंजयावर बाण मारतो. त्याच्या छातीत बाण जातो. अर्जुन दुःशासनाचं धनुष्य तोडून टाकतो. त्यानंतर 5 बाण मारून तो त्याला जायबंदी करून टाकतो. दुःशासन पळून जातो. विकर्ण अर्जुनावर 1 बाण मारतो, पण त्याच वेळी अर्जुन असा बाण मारतो की तो त्याच्या डोक्यात घुसतो आणि विकर्णसुद्धा पळून जातो. दुस्सह आणि विविंगसती त्यांच्यावर तो एकाच वेळी बाण मारून त्यांचे घोडे जायबंदी करतो. त्यांना इतर योद्धे तिथून घेऊन जातात. त्यानंतर तो विजयी पांडव चौफेर बाणांचा वर्षाव करू लागतो आणि अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 61वा भाग इथे संपलेला आहे. भाग 62वा. वैशंपायन पुढे सांगतात, त्यानंतर शेवटचा प्रहार म्हणून कौरवांचे योद्धे अर्जुनावर चहूबाजूनी हल्ला करतात. त्या सगळ्यांना बेजार करणारे काटेरी बाण अर्जुन कौरव सेनेवर सोडायला लागतो. त्यात अनेक हत्ती मारले जातात. त्यांचे मृतदेह सगळीकडे पडलेले असतात. त्यामुळे सैन्याच्या हालचाली आता मुश्किल होतात. एकच गोंधळ उडालेला दिसतो. अर्जुनाच्या त्या चालीपुढे कौरवसेना हतबल झाली आहे. मोठमोठे वीर रणभूमी सोडून पळून जाऊ लागले. त्या रणभूमीत मरून पडलेला प्रत्येक अर्जुनाच्या बाणांची शिकारच झालेला होता. ते दृश्यच असं होतं की अर्जुन त्याचं धनुष्य घेऊन त्या रथात नाचत होता, कारण त्याला कोणीही विरोधक उरलेलाच नव्हता. गांडीवाच्या आवाजानेच बरेच योद्धे रणभूमी सोडून जात होते, कारण त्यांना समजत होतं की त्याच्यापुढे कोणाचं काहीही चालणार नाही. मेलेल्या सैनिकांची प्रेतं आणि त्यांच्या गळ्यातील हार, दागदागिने सर्वत्र विखरलेले दिसत होते.
त्यात माणसांचे तुटलेले अवयवही पडलेले दिसत होते. त्या रणभूमीवर पार्थाची सत्ता होती हे स्पष्टपणे दिसत होतं. धृतराष्ट्राच्या मुलावर तो तर आग बरसतच होता. ते दुर्योधन पाहतही होता. ते पाहून दुर्योधन त्याचा तोल घालवून बसला होता. पार्थाच्या या नरसंहारामुळे त्या जंगलात रक्ताचे पाट वाहत होते. जणू युगांत आलेला होता असंच वाटत होतं. तो पाहून कोणीही पाहणाऱ्याच्या मनात भीतीच उत्पन्न होत होती. राक्षस आणि इतर नरमांस खाणारे भक्षण तिथे फिरू लागले होते. तो मृत माणसांचा ढीग असा काही पडलेला होता की त्यातून चालणं देखील शक्य नव्हतं. सगळंच दृश्य इतकं भयंकर होतं की ज्याचं काय वर्णन करावं. शंखनाद आणि तुतार्या ह्यांच्या ध्वनींनी आसमंत भरून गेलेला होता. साक्षात यमाचं तांडव तिथे अनुभवायास येत होतं. अर्जुनाची तिरंदाजीच अशी होती की तो केव्हा बाण भात्यातून काढतो, धनुष्याला लावतो आणि नेम धरून मारतो तेच समजत नव्हतं. त्याचा झपाटाच इतका विलक्षण होता. आणि अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 62वा भाग इथे संपलेला आहे. भाग 63वा. वैशंपायन सांगतात, ते होत असताना शंतनूचा पुत्र भीष्माचार्य त्यांच्या रथाने अर्जुनाच्या रथाकडे कूच करतात. त्यांच्या हातात मोठं धनुष्य होतं. तो अर्जुनावर तीक्ष्ण धारेचे बाण मारण्याच्या उद्देशानेच पुढे सरकत होता. त्याच्या डोक्यावरील शुभ्र छत्रीमुळे ते रूप मोठं दिमाखदार दिसत होतं. अर्जुनाच्या वर्मावर घाल घालण्यासाठी आणि त्याची घोडदौड बंद करण्यासाठी तो त्यांचा आजोबा मोठ्या तयारीने पुढे जात जात येत होता. भीष्म त्यांचा शंख वाजवून कौरवांच्या शौर्याची ग्वाही देतो. तो पार्थाचा ध्वज फाडण्यासाठी त्यावर बाण मारतो. पार्थाची प्रगती थांबवणं हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. अर्जुन त्यांना त्याच्याकडे येत आहे हे पाहून खुश झाला होता. त्याला तेच पाहिजे होतं. शेतकऱ्याला जसा पाऊस पाहून आनंद होतो ना, तसा आनंद त्याला झालेला होता. गंगापुत्र 8 बाण मारून अर्जुनाचा ध्वज फाडतो. त्या बाणाने त्या ध्वजावर असलेलं ज्वलंत वानर रूप आणि ती भयंकर स्वर्गीय श्वापदं मोठ्यांदा किंचाळतात. ते झाल्यानंतर अर्जुन भीष्मांची पांढरी छत्री एक भाला फेकून मोडून टाकतो. ती खाली कोसळते. त्यानंतर अर्जुन भीष्मांच्या रथाचा झेंडा फाडून टाकतो. त्यानंतर भीष्मांच्या दोनही बाजूस जे संरक्षक बसलेले असतात त्यांना मारून टाकतो. ते भीष्म काही सहन करू शकत नाही. तो वृद्ध योद्धा त्याच्या ठेवणीतली शस्त्र काढतो. ते पाहून अर्जुन त्याच्याकडील भारीपैकी असलेले दैवी शस्त्र त्याला प्रत्युत्तर म्हणून काढतो. अशी जुगलबंदी चालू होते. त्यानंतर जे द्वंद्व होतं त्या दोघात आजोबा आणि नातू ते सगळे कौरव पाहत बसतात. त्यांची हत्यारं आकाशातच एकमेकांवर आदळून मोठा आवाज करत होती. जणू पावसाळ्यात विजा चमकतात. पार्थ त्याच्या दोन्ही हाताने ती अवजारं हाताळत होता. एखाद्या यंत्रातून बाहेर पडावं असे ते बाण त्याच्या धनुष्यातून येत होते. त्या शस्त्रांचा पाऊस जणू पडतच होता. दोघंही त्यांचं कसब दाखवत होते. जणू काही दोघांची त्यांच्या शस्त्राबद्दलच्या ज्ञानाची परीक्षा होत होती. कोण अखेरीस उत्तीर्ण होणार हेच फक्त पाहायचं होतं. त्या वापरलेल्या शस्त्रांचा ढीग त्यांच्या दोघांच्या रथाभोवती पडत होता. भीष्मांच्या क्षमतेला मर्यादा होत्या, कारण त्यांच्याकडे अनंत भाते नव्हते जे अर्जुनाकडे आहेत. तरीही तो वृद्ध योद्धा माघार काही घेत नव्हता. पुन्हा पुन्हा ते त्यांची अस्त्र अर्जुनावर फेकतच होते. पण व्यर्थच. अर्जुनाची क्षमता खूप जास्त होती. त्याच्यावर इंद्राचा तर वरदहस्तच होता. प्रत्येक वेळी भीष्म काहीतरी खास चाल खेळायचे. कौरव त्याची वाहवा करत असत. पण अर्जुनाने ती उलटवली की ते गुपचूप बसायचे. त्यांच्या वागण्याचं धनंजयाला हसू यायला लागलं होतं. अर्जुन तरुण आहे तर भीष्म, द्रोण, कृपा हे सगळेच आता वृद्ध झालेले आहेत अशी चर्चा होत होती. त्याप्रमाणे त्या लढतीचं मूल्यमापनही होत होतं. ते द्वंद्व हरवण्यासाठी नाही तर एकमेकांना त्यांच्या कौशल्याचं दर्शन देण्यासाठी आहे हे सगळ्यांच्या लक्षात येत होतं. इतर कोणीही मध्ये आला तर अर्जुन त्याला थेट मारून टाकत असे. पण भीष्मांवर तो थेट हल्ला करत नव्हता.
तसंच भीष्मसुद्धा अर्जुनाला मारण्याच्या उद्देशाने लढतच नव्हते. हे सगळ्यांच्या लक्षातही आलेलं होतं. वरुण, यम, इंद्र, वायू अशा देवांकडून मिळालेल्या आयुधांचं अर्जुन भीष्मांना प्रात्यक्षिक दाखवत होता हे ते समजतात. जर त्याला भीष्मांना मारायचं असतं तर ते द्वंद्व केव्हाच संपवलं असतं पार्थाने. पाहणारे आकाशातील आणि मानवी प्रेक्षक दोघांचंही कौतुकच करत असतात. असं द्वंद्व आधी कधी झालं नव्हतं असं स्वर्गीय ऋषी सांगतात. आता वैशंपायन पुढे सांगतायत की त्यांच्या दैवी शस्त्रांचं प्रात्यक्षिक संपल्यानंतर ते पुन्हा बाणांच्या युद्धाला प्रारंभ करतात. जिष्णू भीष्मांच्या तीरकमट्याचं दोर क्षणात कापून टाकतो. त्याबरोबर भीष्म दुसरा तीरकमटा हातात घेतात. त्यामुळे रागावलेले त्याचे आजोबा पार्थावर जोराचा मारा करतात त्यांच्या बाणांनी. परंतु त्याचा खास काही परिणाम त्याच्यावर झाल्याचं दिसत नाही. त्यांच्या बाणांनी 10ही दिशा भरलेल्या होत्या. त्यामुळे भीष्मांना संरक्षण देणारे सगळे ठार मारले जात होते. अर्जुनाने त्यांच्या सारथ्याला बाणाच्या कवचाने एखाद्या पिंजऱ्याप्रमाणे संरक्षण दिलेलं होतं. त्यामुळे उत्तर ह्या पिंजऱ्यात सुरक्षित होता. ते असंही दृश्य होतं की तो एक मोठा माणसाची कत्तल करण्याचा खाटीकखानाच असावा. जिकडे तिकडे मेलेल्या माणसांचे अवशेष विखुरलेले दिसत होते. आकाशात बसलेले देव ते दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त करीत होते. अर्जुनाच्या कौशल्याचं कौतुकही होत होतं. पांडवांची खास गोष्ट अशी आहे की ते कधीही थकत नसत. त्यामुळे इतका काळ लढूनही अर्जुन ताजा तवानाच होता. परंतु भीष्म मात्र थकत होते. ते थकणंही शेवटी ठरवणारच होतं कोण हार मानतो ते. बाणांची रोषणाई पाहण्यासारखीच होती. चित्रसेन गंधर्व अर्जुनाच्या चपळाईवर संतुष्ट होता. अर्जुनाचे बाण आकाशात एका रेषेत जात होते, जणू ती एक लांब लचक रेषा काढलेली होती. तो बोलतो माणूस अशा प्रकारे बाणांची रेघ काढूही शकणार नाही. त्या प्राचीन आयुधांचं ते प्रात्यक्षिक पाहायला मिळत होतं आणि ते सुद्धा पृथ्वीवर. ह्याचं ते गंधर्व आश्चर्य करीत होते. त्या दोनही योद्ध्यांकडे पाहता येत नव्हतं कारण ते दोघंही सूर्यासारखे चमकत होते. दोघंही तोडीस तोड ठरत होते. भीष्म वृद्ध असूनही त्याच्या तरुण नातवाला खेळवत होते. त्याचं कौतुकही होत होतं. देवांनी त्यांच्यावर स्वर्गीय फुलांचा शिडकावा केला. त्याचं कौतुक करण्यासाठी ते दृश्य अरे जनमेजया खरंच पाहण्यासारखं होतं. शंतनूच्या मुलांनी अर्जुनावर डावीकडून हल्ला केला जेव्हा सव्यसाची त्याला भोसकणार होता. भीष्मांचा हल्ला अर्जुन परतवतो आणि भीष्मांना 10 बाण मारून घायाळ करतो. त्या जखमांमुळे भीष्म विव्हळायला लागतात. ते कोसळतात. रथाच्या एका खांबाला टेकून तो वृद्ध योद्धा तसाच राहतो. भीष्माचा सारथी त्या भोवळ आलेल्या योद्धाला त्या रणभूमीतून बाहेर घेऊन जातो. आणि अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 63वा भाग इथे संपलेला आहे. भाग 64वा. वैशंपायन पुढे सांगतात की भीष्म रणांगण सोडून गेल्यावर धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन त्याची पताका उंच धरून अर्जुनाकडे जातो. मोठ्यांदा ओरडतो आणि त्याच्या हातातील लांब पल्ल्याचा बाण त्याच्या धनुष्याची दोर खूप ताणून अर्जुनावर फेकतो. अर्जुनाच्या कपाळाला तो लागतो. त्यामुळे क्षणभर त्याला चक्कर आल्यासारखं वाटतं. परंतु लगेचच तो सावरतो आणि त्याच्या कपाळावरील जखमेतून रक्त भळाभळा वाहायला लागतं. त्यामुळे संतापलेला तो पांडव दुर्योधनावर बाण मारून त्याला जखमी करतो. दुर्योधन मोठ्या जोरात अर्जुनावर प्रतिहल्ला करतो. दोघेही अजमिदा घराण्याचे मुलगे अशा रीतीने एकमेकांशी लढू लागतात. त्यावेळी दुर्योधनाला मदत करण्यासाठी त्याचा एक भाऊ विकर्ण एका भल्या मोठ्या हत्तीवर बसून त्या ठिकाणी येतो. त्याला सहाय्य करण्यासाठी आणखीन 4 रथ त्याच्याबरोबर येतात. असे सगळे एकदम धनंजयावर चालून जातात. धनंजय त्या पर्वतासारख्या प्रचंड हत्तींच्या गंडस्थानी लोखंडी बाण असा काही मारतो की तो बाण त्याच्या डोक्यातून आरपार जातो. त्या हल्ल्याने तो अवाढव्य गज मरतो आणि खाली कोसळतो. त्याच्या वजनाने ते रथ मोडून जातात.
विकर्ण कसा बसा वाचतो. तिथून तो पळत पळत विवंसतीच्याकडे जातो. तिथे हत्ती मेल्यावर पार्थ दुर्योधनाच्या अंगावर वार करतो आणि त्या वाराने दुर्योधनाला भारी जखम होते. त्याच्या कळा सहन न झाल्यामुळे दुर्योधन तिथून काढता पाय घेतो. तो अक्षरशः पळत पळत अर्जुनापासून दूर जायला लागतो. ते पाहून इतर कौरवांचे सैनिकसुद्धा धारातीर्थ सोडून पळायला लागतात. ती कौरवांची पळापळ खरोखरीच पाहण्यासारखी होती. ते पाहून कीर्ती त्याला उद्देशून मोठ्यांदा ओरडून म्हणतो, अरे मर्दा, असं पळतोयस का? मला तुझी पाठ दाखव ना. लाज नाही वाटत का रे तुला? तू आला होतास तेव्हा मोठे नगारे वाजत होते आणि आता तू पळतो आहेस तेव्हा ते नगारे का रे नाही वाजत? त्या पळण्यामुळे तुझी ख्याती कमी होती आहे, त्याचा विचार तरी तू केला आहेस का? मी माझ्या मोठ्या भावाच्या आज्ञेत आहे, त्याचा तुम्ही खूप वाईट उपयोग करून घेतला आहे. पाठी वळ आणि मला तुझा चेहरा दाखव. जर तू अशा रीतीने वळलास तर तुझं नाव जे सुयोधन ठेवलं होतं ते बदलून दुर्योधन होईल, हे तू सुद्धा लक्षात ठेव. तुझ्या अशा रणांगण सोडून पळून जाण्यामुळे तुझ्या नावाची नाचक्की होईल, तेही तू समजून घे. अरे भेकडा, तुझ्या जीवाच्या भीतीने तू पांडवांपासून पळतोयस हे सगळं जग पाहतंय रे. पण अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 64वा भाग इथे संपलेला आहे. भाग 65वा. वैशंपायन पुढे सांगतात की अर्जुन पुन्हा पुन्हा त्याला हाका मारत बोलवत होता, पण तो कौरव पाठी न बघता त्याच्यापासून दूर पळत होता. त्याला कर्ण अडवतो आणि सांगतो, पार्थाला अशा प्रकारे पाठ दाखवणं हे नामुष्कीचं होऊन पुन्हा मागे फिर, मी आहे, आपण त्याच्याशी 2 हात करू. ते धीराचं बोलणं ऐकल्यावर दुर्योधन चवताळलेल्या सापासारखा कर्णाबरोबर पुन्हा पार्थाशी लढण्यासाठी मागे फिरतो. तो जणू अर्जुनाचं आव्हान स्वीकारतो. भीष्म त्यांच्या रथातून पुन्हा अर्जुनाशी लढण्यासाठी परत येत असतोच त्यावेळी. त्याबरोबर इतर कौरव, द्रोण, कृप, दुःशासन, विकर्ण, विवंसती असे सगळे नव्या दमाने पुन्हा पार्थाला धडा शिकवण्यासाठी सज्ज होतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या सेनासुद्धा परत फिरतात आणि ते सगळेच पार्थाच्या रथाला घेरा घालण्याची व्यवस्था करतात. तो एक महासागर परत फिरत आहे असं दिसत होतं. ते कौरव पार्थावर बाणांचा वर्षाव करायला लागतात. ते मुसळधार पावसासारखंच वाटत होतं. तेव्हा अर्जुन देवांचं खास संमोहन अस्त्र उपयोगात आणण्याचं ठरवतो. त्यासाठी तो एक विशिष्ट शंखू वाजवतो. त्या संमोहन अस्त्रामुळे ते सगळे कौरव सैन्य बेभान होतात. त्यांना समजतच नाही की त्यांनी काय करावं. त्यांची मती सुन्न होते. ते सगळेच एका जागी स्थिर उभे राहतात. ते त्यांच्या हातातील शस्त्र खाली टाकून देतात आणि ते झालेलं पाहून पार्थ विराटाच्या राजपुत्राला म्हणतो, अरे राजपुत्रा, त्या पुतळ्यासारख्या उभ्या असलेल्या कौरवांमधून तू आता मजेत फेरफेटका मारू शकतोस. त्यांचे कपडे, शस्त्र असं सगळं जरी तू काढून घेतलंस ना, तरी ते तुला काहीही करू शकणार नाहीत. जा आणि द्रोण आणि कृपांची आयुधं घेऊन ये. द्रोणांचे कपडेसुद्धा काढून आण. त्या कर्णाचं पिवळं कपडेसुद्धा काढून आण. मला वाटतं भीष्मांवर त्याचा परिणाम झालेला नाही आहे, कारण ते थोडी हालचाल करतायत, म्हणून त्यांच्या वाटेला जाऊ नको. ती आज्ञा मानून भूमिंजय लगाम टाकतो आणि त्या वीरांचे कपडे आणि शस्त्र आणण्यासाठी निघतो. ते सगळे कपडे काढून तो ते अर्जुनाच्याकडे आणून टाकतो. नागडे उघडे झालेले ते कौरव मात्र तसेच उभे राहतात. ते घेऊन अर्जुन त्या रणांगणातून बाहेर पडतो. त्या योद्ध्यांच्या बाणांच्या कक्षेतून ते दूर जातात. ते पाहताच भीष्म त्याच्यावर बाण मारण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन सावध असतो. तो भीष्मांच्या घोड्यांना घायाळ करतो. भीष्मांवर 10 बाण फेकतो आणि ते झाल्यानंतर पार्थ त्या युद्धभूमीतून बाहेर निघण्याचं ठरवतो. जसे काळ्या ढगांनी भरलेल्या आकाशात सूर्य त्यातून डोकावून बाहेर यावा, थोड्या वेळाने दुर्योधन सावध होतो. तो पाहतो की अर्जुन युद्धभूमी बाहेर आरामात उभा आहे. तो भीष्मांना म्हणतो, हा कसा आपल्या तावडीतून सटकला? त्याला आपण का अडवलं नाही? ते ऐकून भीष्म तिरस्कारयुक्त नजरेने दुर्योधनाकडे पाहत म्हणतो, अरे शाण्या, तू काय करत होतास रे जेव्हा तो आपल्या कचाट्यातून निसटत होता तेव्हा? तुझं आयुध देखील तुझ्याकडे नाही आहे, त्याचं काय? हा पांडव आहे, तो कधीही कोणतंही गैरकृत्य करणार नाही. ते सदैव नीती नियमानेच वागत आहेत, म्हणून तर
तुमचं फावतं आहे. तिन्ही जगाचं स्वामित्व मिळवण्यासाठी सुद्धा ते सगळे सतत त्याच्या हातून मार खात आहोत. आता हे मूर्खपणाचं कृत्य सोडून तुम्ही हस्तिनापुरात जा आणि त्याला जाऊ द्या जिथे त्याला जायचं आहे तिथे. बंद करा सगळं. आता तरी चांगल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. वैशंपायन पुढे सांगतात, आपल्या आजोबांचं ते शहाणपणाचं सांगणारं बोलणं ऐकल्यावर दुर्योधनाला त्यांचा राग येतो. परंतु काय करणार? केवळ खोल श्वास घेण्यापलीकडे तो काहीही करू शकत नाही. नुसता गप्प बसतो. त्याला माहीत असतं की जे आजोबा सांगतं ते खरं आहे, पण तो त्याच्या अहंकारावर मात करूच शकत नाही. त्याशिवाय त्याला भडकवणारे मित्र त्याचं कान सतत भरतच असतात. त्यामुळे तो पांडवांच्याबद्दल चांगला विचारच करू शकत नाही. त्यानंतर ते सगळे योद्धे समजतात की जिष्णूशी ते लढू शकणार नाहीत. कर्ण, कृपा, द्रोण अंगावरील वस्त्र आणि शस्त्र गेल्यामुळे उघडे बंब झालेले, नामुष्किनी शर्मेंदे झालेले होते. ते भीष्माचा आदेश मान्य करतात आणि परतीच्या प्रवासाला निघतात. ते पाहिल्यानंतर धनंजयाला फार आनंद होतो. तो त्या कौरवांच्या परत जाणाऱ्या योद्ध्यांना सलाम करतो. त्यांच्या शुभेच्छा भीष्म, कृपा आणि द्रोण यांना देतो. ते करत असताना दुर्योधनाच्या मुकुटाला एक असा बाण मारतो की त्याचा मुकुट खाली पडतो. ते पाहून कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हसू लागतात. त्यानंतर तो अजिंक्य तारा अर्जुन त्याच्या गांडीवाच्या टणात्काराने सगळं जग भारून टाकतो. त्याचे विजयी झाल्याचे दर्शक असा संकलात सुरू करतो. त्यामुळे दुर्योधन आणि कर्ण विशेष दुखावले जातात. त्यांचा नाईलाजच असतो. गुपचूपपणे ते परतीच्या दिशेने जायला लागतात. कौरव निमूटपणे परतत असताना अत्यानंदाने फुललेला कीर्ती उत्तराला म्हणतो, बघ तुझी सगळी जनावरं परत गेली आहेत. आता बराच काळ हे चोर तुमची जनावरं चोरण्यासाठी येतील असं वाटत नाही. चल आपण सुद्धा आपल्या घरी जाऊ. आकाशात जमलेले देवसुद्धा परत जायला लागतात, कारण खेळ संपलेला असतो. परत जाताना ते धनंजयाचं कोड कौतुक करतात. इंद्र समाधानी असतो, कारण त्याच्या मुलांना जे शिक्षण दिलेलं होतं, त्यांनी जे घेतलेलं होतं त्याची प्रचिती त्याला आली होती. अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 65वा भाग इथे संपलेला आहे. भाग 66वा. वैशंपायन पुढे सांगतात की कौरवांचा पुरता विमोड झाल्यावर ते युद्ध जिंकून आणि सगळी जनावरं परत आणून ते येत होते. कौरव परत जात असताना त्यांचे अनेक कौरवांचे सैनिक जे मृत्यूच्या भयाने वनात लपून बसले होते ते हळूहळू त्यातून बाहेर येतात आणि अर्जुनाच्या पुढे येऊन उभे राहतात. ते हात जोडून त्याला सांगतात की ते आता त्यांचे गुलाम आहेत आणि जे त्यांना आज्ञा करतील ते ती मान्य करणार आहेत. त्यांचे चेहरे भयाने, भुकेने, तहानेने व्याकुळ झालेले दिसत होते. त्यांच्या अंगावरील कपडेही फाटलेले होते. त्यांचे केस विस्कटलेले होते. त्यांची ती अवस्था पाहून ते पांडवांना शरण आल्याचं दिसतं. त्या परभूमीत त्यांचे जे हाल होत झाले होते ते पाहवत नव्हते. अर्जुन त्यांना शरणार्थी म्हणून अभय देतो आणि म्हणतो, तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला माफ केलं आहे आणि मुक्तसुद्धा केलं आहे. तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे न घाबरता तुम्ही जाऊ शकता. वैशंपायन पुढे म्हणत आहेत, ते अभय मिळाल्यानंतर ते हजारो सैनिक धनंजयाचं अभिनंदन करतात. त्याला दुवा देतात की त्याचं सदैव भलं हो, त्याला दीर्घायुष्य मिळावं अशी स्वयंभूकडे मागणं करतात. धनंजय उत्तराबरोबर विराटाच्या नगरीकडे निघतो. मस्तवाल हत्तीसारखा तो रुबाबात त्याच्या परतीचा प्रवास सुरू करतो. शत्रूचा पाडाव केल्यानंतर अर्जुन मत्स्य देशाच्या राजपुत्राला म्हणतो, अरे युवराज, हे फक्त तुला माहीत आहे की मी कोण आहे. आम्ही सगळे पांडव जिवंत आहोत हे एक गुपित आहे. आम्ही तुमच्याकडे राहत होतो म्हणून तू पांडवांची स्तुती घरी गेल्याबरोबर करण्यास सुरुवात करू नकोस. ते गुपित अजून काही दिवस सांभाळण्यासाठी मला तुझी मदत पाहिजे. घरी गेल्यावर तू तुझ्या बाबांना सांगशील की हे युद्ध तू खेळलास, तू कौरवांना हरवलं आहेस, ती जनावरंसुद्धा तू परत आणलेली आहेस असंच सांग. ते ऐकल्यावर थकलेला भूमिंजय म्हणतो, आपण बोलतात ते जरी तुमच्या दृष्टीने बरोबर असलं ना तरी ते सगळे जाणतात की हे असलं कर्तृत्व माझ्यापाशी निश्चितपणे नाही आहे. त्यामुळे ते सांगितलं तरी त्यांना पटणार नाही आहे आणि माझ्यावर खोटं बोलण्याचं दूषणही लागेल. परंतु तुमचं गुपित राखण्यासाठी मी सत्य परिस्थिती वेगळ्या पद्धतीने मांडीन. वैशंपायन पुढे सांगतायत, ते कार्य व्यवस्थितपणे पार पाडल्यावर जिष्णू
भूमिंजयासह त्या स्मशानाकडे निघतो. त्या वटलेल्या आपट्याच्या झाडाकडे ते जातात. त्या झाडावर युद्धात मारलेले बाण सगळीकडे पडलेले दिसत होते. तिथे गेल्यावर अर्जुन त्याच्या ध्वजावरील दैवी शक्तीला अभिवादन करतो की आता त्यांनी परत जाण्यास हरकत नाही. ती शक्ती आणि तिच्याबरोबर असलेलं दैवी हिंस्त्र प्राणीसुद्धा तो ध्वज सोडून जातात. विश्वकर्म्याने केलेले मानवी दृश्य निवळून जातं. त्या ध्वजाच्या ठिकाणी उत्तराचा ध्वज लागतो. पार्थाचे धनुष्य, बाण, त्याचे भाते सगळं जातात आणि तिथे भूमिंजयाचे येतात. ते उत्तर पाहत असतो आणि विस्मयचकित होत असतो. त्याला समजतं की ही बृहन्नला कोणी मानव नाही आहे, तर खात्रीने कोणीतरी दैवी शक्ती आहे. सगळी आयुधं जागच्या जागी ठेवल्यावर आणि उत्तराचा रथ त्याच्याप्रमाणे पूर्ववत केल्यानंतर ते दोघेही विराट नगरीकडे निघतात. अर्जुन पुन्हा बृहन्नला बनतो, रथाचं सारथ्य घेतो आणि उत्तर रथाचा मालक बनून त्याच्या आसनावर बसतो. ते दोघेही मजेत विराट नगरीकडे जातात. ते जाताना ज्या परिस्थितीत होते त्याच परिस्थितीत ते परततात. वैशंपायन पुढे सांगतात, पूर्णपणे खजील झालेले कौरव त्यांचे कपडेसुद्धा काढलेले होते म्हणून कर्ण, द्रोण, कृप लाजीरवाण्या अवस्थेत हस्तिनापुरी जातात. फाल्गुनी उत्तराला बोलतो, तुझी जनावरं त्यांच्या गुराख्यांनी घरी नेली असतीलच तर आपण दुपारी शहरात जाऊ. आपल्या घोड्यांना दाणा चारा चारू आणि थोडी विश्रांती घेऊ असं मी म्हणतो. तुझे गुराखी राजाला जाऊन शुभवार्ता देशील अशी व्यवस्था आता तुला करावी लागेल. म्हणजे आपण जाण्याआधी आपल्या विजयाची वार्ता विराट राजाला मिळाली पाहिजे. ज्यात तू लढाई केलीस आणि जिंकलायस हे सांगितलं जाणं जरुरीचं आहे. भूमिंजय ते करण्यास तयार होतो, कारण तसं त्यांच्यात आधीच ठरलेलं असतं. अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 66वा भाग इथे संपलेला आहे. भाग 67वा. वैशंपायन पुढे सांगतात की शशुर्मनला हरवून राजा विराट त्याचं सैन्य घेऊन त्याच्या राजधानीकडे निघतो. त्याचं मन प्रफुल्लित असतं. त्याच्याबरोबर 4 पांडव असतात. त्रिगार्ताच्या राजाचा पराभव करून आणि सगळी जनावरं परत मिळवून तो फार संतुष्ट मनाने घरी परतत असतो. घरी परतल्यावर तो सभा घेतो. त्याच्या सिंहासनावर बसलेला असतो. त्याच्या प्रजाजन ब्राह्मणांच्या मागे उभे असतात. राजा ब्राह्मणांना नमस्कार करतो. त्यानंतर शुभवार्ता सांगून तो राजा त्या सगळ्यांना जायला सांगतो. त्यानंतर तो राजा त्याच्या मुलाची चौकशी करतो. तो विचारतो, माझा एकुलता एक पुत्र कुठे गेला आहे? घरातील सगळ्या बायका त्याला अभिमानाने सांगतात की तुम्ही गेल्यानंतर उत्तरेकडील गुराखी येऊन सांगतात की त्या भागातील त्यांची जनावरं कौरव घेऊन पळवत आहेत. म्हणून भूमिंजय बृहन्नाला घेऊन कौरवांशी लढण्यासाठी गेलेला आहे. तिथे 6 महान योद्धे कौरवांच्या सैन्यात आहेत. भीष्म, द्रोण, कृप, दुर्योधन, कर्ण आणि अश्वत्थामा. तो त्यांच्याशी लढण्यासाठी आणि आपली जनावरं परत मिळवण्यासाठी गेला आहे. बृहन्नला त्याच्यासाठी सारथ्य करणार आहे, कारण तिला म्हणे सारथ्य चांगलंच येतं आणि एका जमान्यात ती अर्जुनाचं सारथ्य करत होती असं सैरंध्री सांगत होती. वैशंपायन पुढे सांगतायत, ते ऐकल्यानंतर राजा मनाने सुन्न होतो. त्याला माहीत असतं की त्याच्या मुलाची योग्यता किती आहे. राजा त्याच्या अमात्यांना आज्ञा करतो की आपलं जे सैनिक अजूनही लढण्याच्या तयारीत आहेत त्यांना घेऊन आपल्याला त्वरित त्या भागात गेलं पाहिजे. माझ्या मुलाला जर काही झालं तर ते मी सहन करू शकणार नाही. त्याप्रमाणे त्याचं मोठं सैन्य पूर्ण तयारीने त्या दिशेने उत्तराला मदत करण्यासाठी तो पाठवतो. मला ताबडतोब कळवा की माझा पुत्र हयात आहे की नाही. माझ्या मते त्याचं सारथ्य एक नपुसक करत आहे, तेव्हा उत्तराचं काय झालं असेल ते मलाही समजत नाही असं बोलून राजा रडायला लागतो. वैशंपायन पुढे सांगतात की राजाला ब्राह्मण कंक सांगतो, अहो नृप, मी बृहन्नलाला ओळखतो. त्याचं सारथ्य मी स्वतः पाहिलेलं आहे, म्हणून आपण निर्धास्त असावं. आपल्या मुलाला काहीही होणार नाही याची ग्वाही मी देतो. उलट तुमचा मुलगा जिंकून येईल याची मला खात्री आहे. बृहन्नला असल्यावर तो देव, असुर, राक्षस अशा सगळ्यांना हरवूनच येणार आहे, त्याबद्दल निश्चिंत असा. वैशंपायन सांगतात, नेमका
त्याचवेळी उत्तराने पाठवलेला संदेशक तिथे येऊन पोचतो आणि सांगतो की भूमिंजयाने कौरवांचा पराभव केला आहे. त्यांची सगळी जनावरसुद्धा सुखरूपपणे त्यांच्या जागी पोचलेली आहेत आणि युवराज बृहन्नलाबरोबर राजधानीकडे येत आहे. ते दुपारपर्यंत पोचतील असंही तो संदेशक सांगतो. राजाला ते ऐकून कमालीचा आनंद होतो. राजा उत्तराच्या येण्याची वाट पाहत बसतो. राजा आज्ञा देतो की त्याच्या मुलाच्या स्वागतासाठी रस्त्यावर तोरणं, पताका लावा, सर्व नगर सुशोभित करा. ते या संदेशकालाही बक्षीस जाहीर करतो. राजा कमालीचा आनंदात असतो. सर्व देवदेवतांची पूजा घालायला सांगतो. राज्यातील कसबिणी, नर्तिका, गाणारे सगळ्यांना बोलवलं जातं आणि त्यांना युवराजाच्या स्वागताची तयारी करण्याचा हुकूमही दिला जातो. सर्वत्र आनंदी आनंद साजरा व्हायला लागतो. तो सांगतो त्याच्या धाकट्या कन्येला की ती तिच्या मैत्रिणींसह तिच्या भावाचं स्वागत करण्यात जाईल. सगळं शहर त्याचं स्वागत करण्यासाठी अशा रीतीने सज्ज होतं. प्रजाजन त्यांची वाद्य घेऊन भूमिंजयाच्या आगमनाची वाट पाहत असतात. तो सांगितल्याप्रमाणे दुपारी येणार असतो. राजा सैरंध्रीला द्यूताचे फासे आणायला सांगतो आणि कंकाकडे पाहत तो खुशीत असलेला मत्स्य देशाचा राजा कंकाकडे पाहत म्हणतो, ब्राह्मण चला एक द्यूताचा डाव खेळू. त्यावर कंक त्याला विनम्रपणे म्हणतो, अति खुशीत असल्याने द्यूत खेळू नये. मी असं सांगतो कारण ते आपल्या भल्याचं आहे, परंतु जर आपली तशीच इच्छा असेल तर आपण खेळू. विराट त्याला मजेत सांगतो, अरे कंका, मी आज एवढा आनंदात आहे की जुगार जरी खेळलो नाही ना तरी ते स्त्री, गुलाम आणि पशुधन माझे मी आज तुझ्यावर लुटणार आहे. कंक त्याला पुन्हा सांगतो, आपल्याला द्यूत खेळण्याची गरज काय आहे? जुगार हा चांगला छंद नाही आहे. त्यामुळे भल्या भल्यांचे नाश झालेले आहेत. त्यामुळे पापाला उत्तेजन मिळतं. म्हणून शहाण्या लोकांनी द्यूत खेळू नये असं नीतिशास्त्र सांगतं. आपण पंडुपुत्र युधिष्ठिराचं ऐकलंच असेल. त्याचे काय हाल झाले आहेत. त्याला द्यूताचा नाद होता. त्यांनी त्याचं राज्य घालवलं ते सगळ्या जगालाही माहीत आहे. म्हणून मी जुगार खेळण्याच्या विरुद्ध आहे, पण जर तशी तुमची इच्छा असेल तर आपण खेळू. वैशंपायन पुढे सांगतात, त्याचा खेळ सुरू होतो. तो खेळत असताना विराट त्याला सांगतो, अरे कंक, पहा ते किती कौरव बलाढ्य, त्यांना माझ्या इवल्याश्य पुत्रांनी हरवलं. आता सांग, अशा प्रसंगी जर आनंद नाही व्यक्त केला तर केव्हा करायचा रे, ते तरी तू मला सांग. ती वार्ता ऐकून युधिष्ठिर म्हणतो, सगळी जनावरं परत आली आहेत. कौरवांचा नाश झाला आहे हे चांगलंच झालं आहे. माझ्या मते त्याचं सारथ्य बृहन्नलाने केलं, म्हणूनच तो ते करू शकला. मत्स्य देशाचा राजा रागावून युधिष्ठिराला म्हणतो, अरे ब्राह्मणा, तू माझा द्वेष करतो आहेस असं दिसतंय. तू असं बोलण्याचं धाडस तरी कसं करू शकतोस रे? आपली दोस्ती आहे म्हणून मी यावेळी तुला माफ करतोय. एरवी मला तुझं हे बोलणं अजिबात आवडलं नाही आहे. जर तुला जिवंत राहायचं असेल तर पुन्हा माझ्या मुलाविरुद्ध काहीही बोलण्याची तू हिंमतच करणार नाहीस. युधिष्ठिर म्हणतो, तिथे भीष्म, द्रोण, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण असे दुर्योधनाच्या सैन्यात होते. तिथे ती लढाई बघण्यासाठी इंद्र त्यांच्या गोतावळ्यासह आला होता. अशा वेळी केवळ बृहन्नला ते युद्ध जिंकू शकते असं मला बोलायचं होतं. अहो महाराज, त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणीही योद्धा त्रिखंडात देखील सापडायचा नाही असं सगळे जाणतात. अशा समराने तो फार उत्तेजित होतो हे मलाही माहीत आहे. त्याने त्याआधी अनेक राक्षस, असुर मारलेलेच आहेत. असा साथीदार मिळाल्यानंतर तुमचा मुलगा जगसुद्धा जिंकू शकेल. विराट त्याला ताकीद देतो की मी तुला सांगितलेलं असताना पुन्हा तू तेच बोलतोय. जर अशा वागण्याला शिक्षा झाली नाही तर ते वेशिस्तच वाढतं. वैशंपायन पुढे सांगतात, ते युधिष्ठिराचं ऐकल्यावर राजाला फार राग येतो आणि त्याच्या हातातील सोन्याच्या सोंगट्या तो जोराने कंकाच्या तोंडावर मारतो. त्या जडभारी सोंगट्या लागल्यामुळे त्याच्या नाकातून रक्त व्हायला लागतं. युधिष्ठिर त्याच्या नाकातून वाहणारं रक्त जमिनीवर पडू नये म्हणून नाकाला हातात धरतो. तिथे असलेल्या द्रौपदीला तो खुणावतो की काहीतरी पात्र आणावं. त्याप्रमाणे ती एक सोन्याचा प्याला त्याला देते आणि त्यात तो रक्त साठवतो. असं करण्याचं कारण जर अर्जुनाला समजलं की राजाने विनाकारण त्याचा रक्तपात केलेला आहे तर तो त्या राजाला क्षणभरसुद्धा जिवंत ठेवणार नाही. कारण
कारण त्याची तशी प्रतिज्ञाच होती. त्याच सुमारास भूमिंजय सजलेल्या रूपात त्या नगरीत प्रवेश करतो. लोक त्याचं प्रचंड स्वागत करतात. त्या नगराची प्रजा उत्तमोत्तम कपडे नेसून त्याचं स्वागत करत असतात. तरुण मुली हातात पंचारती घेऊन त्याची आरती ओवाळत असतात. वाद्य वाजत असतात. एकच धमाल होत होती. अशा त्या आगमनाची वार्ता राजाला सभेत मिळते. तो राजपुत्र राजवाड्यात प्रवेश करतो. राजाला निरोप येतो की भूमिंजय आणि बृहन्नला आपल्याला भेटण्यासाठी येत आहे. राजा मोठ्या आनंदाने म्हणतो की तो त्या दोघांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. त्यावेळी ब्राह्मण कंक कर्मचाऱ्यांना सूचना करतो की केवळ भूमिंजयच प्रथम प्रवेश करेल आणि त्याप्रमाणेच होतं. अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्वाचा 67वा भाग इथे संपलेला आहे. भाग 68वा. वैशंपायन पुढे सांगतात त्याप्रमाणे भूमिंजय सभागृहात एकटाच प्रवेश करतो. आल्यावर पित्याचे पाय धरतो. त्यानंतर तो कंकाकडे पाहतो. तो ब्राह्मण सभागृहात एका बाजूस नाक धरून बसलेला असतो. त्याच्या नाकातून रक्त वाहत असलेलं तो पाहतो. त्याच्या बाजूला सैरंध्री उभी असते. ते पाहून तो युवराज आपल्या पित्याला विचारतो, ब्राह्मणाच्या नाकावर कोणी इजा केली आहे? ते ऐकून तो रागावलेला पिता त्याच्या मुलाला सांगतो, अरे ह्या नमकहराम रावणाला मी जखम केली आहे. त्यांना नको ते त्यांनी बोलला आणि माझा अपमान केला आहे. त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा आवश्यकता नाही. खरं तर त्याला त्याहून मोठी सजा झाली पाहिजे. तो म्हणतो की या युद्धात तो नपुसक बृहन्नला तुझ्याऐवजी लढला म्हणून तू जिंकला आहेस. माझ्या मुला, असे उद्गार मी कसं रे सहन करणार? ते ऐकल्यावर भूमिंजय त्याच्या पित्याला म्हणतो, बाबा, तुम्ही हे चांगलं नाही केलं. ब्राह्मणाचा शाप आपल्या सगळ्यांना नष्ट करू शकतो. आपला वंश संपवू शकतो. वैशंपायन म्हणतायत, ते आपल्या मुलाचं बोलणं ऐकून राजा भानावर येतो. राजा कंकाला जवळ जाऊन त्याची क्षमा मागतो. कंक त्याला सांगतो, अरे राजा, जर माझं रक्त तुझ्या भूमीवर सांडलं तर तुझ्या राज्याचा नाश निश्चित झाला असता. म्हणून मी सैरंध्रीला सांगितलं आणि एक पेल्या मागवला. त्यात ते रक्त धरलेलं आहे. तरी मी तुला दोष देत नाही. तो तुझ्या पुत्रप्रेमाचाच प्रभाव होता. मी तुला क्षमा केली आहे. तू एक सामान्य माणूस आहेस, त्यामुळे असं होणं स्वाभाविकच आहे. तू तुझ्या सत्तेच्या मस्तीत ते केलेलं आहेस. परंतु खरा राजा कधीही आपली मर्यादा सोडत नाही. जर राजा असं वागून निष्पाप लोकांना शासन करायला लागला तर मग इतरांचं काय रे? रक्त वाहण्याचं थांबलेलं होतं. त्याच वेळी सभेत बृहन्नला प्रवेश करते. तो राजाला आणि कंक ब्राह्मणाला नमस्कार करतो. त्यानंतर तो शांतपणे तिथे उभा राहतो. राजा त्याचं कौतुक करतो. तो म्हणतो, तुझ्यामुळे कैकय्या घराण्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. असा मुलगा मला झाला याचा मला रास्त अभिमान वाटतो आहे. त्यानंतर तो त्याच्या मुलाचं कौतुक करायला लागतो. त्याच्या शौर्याचं कौतुक होत असतं अर्जुनाच्या समक्ष. राजा त्याच्या मुलाला विचारतो, अरे उत्तरा, तू त्या कर्णाला कसं हरवलंस ते सांग ना. कारण त्याचा बाण परतवणारा आजवर कोणी झालेलाच नाही आहे. मग तुला हे कसं जमलं रे? मला सांग, तू त्या शूर योद्ध्यांचे कपडे कसे काढू शकलास? असं ऐकलं की ते जवळजवळ नागडेच तू केलेले होतेस. ते कसे काय तू करू शकलास? ते द्विज, द्रोण आणि कृप तुझ्यापुढे कसे रे वरमले ते सांग. ते सगळ्या क्षत्रियांचे गुरु समजले जातात. त्यांना तू कसं हरवलंस? काय कमाल केलीस रे तू. ते मला समजून घ्यायचं आहे. तू अश्वत्थाम्याला चीत केलंस हे ऐकून मला खरोखरच समजत नाही. तू ते एकटा कसं काय करत होतास? सगळंच अनाकलनीयच वाटते मला. सांग खरं काय झालं ते मला समजून घ्यायचं आहे. आणि ती आपली जनावरं तू एकट्याने कशी रे वळवलीस आपल्या राज्याकडे? अरे सगळंच अजब वाटतंय. तू त्या दुर्योधनाच्या मुकुटावर म्हणे बाण मारून पाडलास. तुला हे कसं काय जमलं? माझ्या सगळ्या शत्रूंचा तू अशा रीतीने पराभव केलेला आहेस. आता आपल्याला काही काळासाठी तरी कोणाची भीती वाटणार नाही, राहणार नाही. उलट आपली भीती इतर राज्यांना वाटत राहील. आपली सगळी संपत्ती तू एकट्याने राखलीस ह्याचा मला फार संतोष होत आहे. आणि हे सगळं तू एकट्याने कसं केलंस तेही मला सांग. अशा रीतीने गोहरण पर्व विराट पर्व भाग 68वा इथे संपलेला आहे. भाग 69वा. आपल्या पित्याचे ते प्रश्न ऐकल्यानंतर बृहन्नलेच्या समोर भूमिंजय सांगायला लागला, आहोतात नीटपणे ऐका.
तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मी काहीही केलं नाही आहे. आहोतात आपण जाणता मी इतकासा मुलगा त्या महारथींचा पराभव कसा करू शकीन? त्या सगळ्यामागे जे सत्य आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगतो. हे सगळं एका देवपुत्राने माझ्यावर प्रसन्न होऊन केले आहे. असं म्हणतात तो साक्षात इंद्राचा मुलगा होता. मला रणभूमीतून पळून जाताना त्याने कदाचित स्वर्गातून पाहिला असेल आणि तो माझ्या मदतीला आला. त्यांनी सगळं काही त्यांनी घडवलं आहे. त्यांनीच आपली सगळी गुरं आपल्या राज्याकडे किमयेने वळवली आणि म्हणून ती सुरक्षितपणे आपल्या राज्यात आली आहेत. त्यात माझं काहीच कर्तृत्व नाही आहे. त्या देवपुत्राने सगळ्या महाबली योद्ध्यांचा पराभव केला. एकेकाला घेरून तो त्यांना चीत करत होता आणि मी ते पाहत बसलो होतो त्या रथात. त्यांनी आपल्या रथाला सुद्धा बदलून वेगळं रूप दिलं होतं. सगळंच मोठं विलक्षण घडत होतं. मी घाबरलेला होतो आणि तो देवपुत्र मला धीर देऊन सांभाळत होता. जणू काही मी त्याचाच पुत्र असावा. त्यांनी कर्णाचे, द्रोणांचे, कृपांचे कपडे उतरवले, त्यांना नंग केलं अगदी माझ्यासमोर आणि ते मी फक्त पाहत होतो. शेवटी तो कुरु राजा दुर्योधन रणांगण सोडून पळून जात असताना तो देवपुत्र त्याला तंबी देतो की तो दुर्योधन हस्तिनापुरातसुद्धा सुरक्षित राहू शकणार नाही काही काळानंतर. तसं आव्हान दिल्यावर तो कौरव त्याच्या फौजा घेऊन परत आमच्यावर हल्ला करून आला, पण त्यांचा फार काळ टिकाव लागला नाही. ते युद्ध पाहून माझ्या पायातलं तर बळच नाहीसं झालं होतं. मी बेहोश होणार होतो, परंतु तो देवांचा मुलगा त्यांच्याकडे पाहत हसत होता. ते पाहून मला धीर येत होता. बृहन्नला रथ हाकत होती. ती एक हुशार सारथी आहे. अहो बाबा, त्या देवपुत्राने त्या सगळ्या सैन्याला बधीर करून टाकलं होतं की मी त्यांचे कपडे काढत होतो. तेव्हा ते मला विरोध करत नव्हते. त्याची मला गंमत वाटत होती. कर्ण, द्रोण, कृप अशा सगळ्यांचे कपडे मी माझ्या या हाताने काढत होतो आणि त्यानंतर त्यांची सगळी आयुधं त्या देवपुत्रांनी मला ताब्यात घ्यायला सांगितली. अशा रीतीने आम्ही त्या कौरवांचा शस्त्रहीन आणि वस्त्रहीन केलं होतं. तरी ते तसेच मंतरलेल्या सारखेच उभे होते. त्यानंतर त्यांचे प्रमुख भीष्म त्यांना म्हणाले, आता झाली तेवढी बेइज्जती खूप झाली. आता तरी हस्तिनापूरला निघा. त्याप्रमाणे ते कौरव निमूटपणे त्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. अहो बाबा, ते सगळं पाहून खरंच मी थकून गेलो आहे. भूमिंजय त्याचं निवेदन संपवतो. त्यानंतर राजा त्याला विचारतो, अरे उत्तरा, आपल्यावर अशी कृपा करणाऱ्या देवपुत्राला तू आपल्या इथे आणलं का नाहीस? मला त्याची पूजा करायची होती. आपल्यावर त्याची कृपा झाली आहे आणि आपण त्याचे ऋणी झालेलो आहोत. उत्तर त्याला सांगतो, मी त्यांना आणणार होतो, परंतु ते युद्ध झाल्यावर आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघाल्यावर जेव्हा बृहन्नला रथ चालवित होती, तो देवपुत्र अंतर्धान पावला. कुठे गेला ते समजलंच नाही. पण त्यांनी मला बृहन्नलेच्या समक्ष आश्वासन दिलं आहे की तो लवकरच मला पुन्हा भेटण्यास येणार आहे. वैशंपायन सांगतात, विराटाला कधीच समजत नाही कोणी त्याच्या मुलाला मदत केली त्याचं पशुधन मिळवण्यात. तो अंजानच राहिला की तो देवपुत्र त्यांच्यातच वाड्यात गुप्तपणे राहत आहे. पार्थाने स्वतः तयार केलेलं उंची वस्त्र तो उत्तरला देतो, कारण त्याच्या बहिणीला त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की तो परत येताना तिच्यासाठी भेट आणेल. त्याप्रमाणे ते कपडे भूमिंजय त्याच्या धाकट्या बहिणीला उत्तरेला देतो. ते पाहून ती खुश होते. अशा रीतीने गोहरण पर्व, विराट पर्वाचा 69वा भाग संपला. गोहरण पर्व संपलं, तसंच अज्ञातवासाचं पहिलं पर्वही संपलेलं आहे.